नमस्कार. पोखर्णी तालुका जिल्हा नांदेड येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला विठ्ठलराव शिंदे हे बसले असून आज त्यांचा उपोषणाचा 15वा दिवस असूनही ते आपल्या उपोषणावर ठाम असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केले. त्याचबरोबर आज 15व्या दिवशी 14 नोव्हेंबर दिवशी त्यांनी आपल्या गावामध्ये शिवव्याख्याते बालाजी मोरे यांना आमंत्रित केले होते. बालाजी मोरे यांनी आपल्या प्रगट ज्ञानाद्वारे लोकांना मंत्रमुग्ध केले व मराठा आरक्षणाचा सखोल अभ्यास त्यांनी त्यांच्यासमोर व्यक्त केला. मोरे यांच्यासोबत असलेले त्यांचे विद्यार्थी गौरव हंबर्डे यांनी देखील मराठा आरक्षणाचा सखोल अभ्यास लोकांसमोर मांडला व सरकारवर धर्मायिक टीका त्यांनी आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केली. सरकारच्या आजपर्यंत मराठा समाजाने सतरंज्या उचलल्या, परंतु शासनाने मराठा समाजाची दखल घेतली नाही अशी त्याने व्यक्त केले. आत्महत्या करतात कारण घरातून ते लेकरं मायबापाला सांगून जात की पप्पा, माय, बाबा, दादा, काका चिंता करू नको, फक्त 2 वर्ष वाटताय, 3ऱ्या वर्षात तुझं पोरग बघ अधिकारीच होऊन येतंय. पोरग घराच्या बाहेर जात, माय गावभर सांगते माझं पोरग नोकरी लागून येणार आहे, बाप गावभर सांगतो, तिथं जातं पोरग अवघड पुस्तकं वाचतं, मोठमोठे क्लासेस लावतं, मास्तरांची शिकवणी करतं, अवघड गणित सोडवतं, ग्रामर वाचतं, व्याकरण वाचतं, अनेक सुखाचा त्याग करतं, परीक्षा देतं, परीक्षा देऊन चांगले मार्क मिळतात आणि नंतर त्याला कळतं चांगले मार्क मिळवून सुद्धा आपलं सिलेक्शन होणार नाही, का तर आपण या जाती जन्मलोय. मला सांगा, गुणवत्तेला कोणती जात असते का? गुणवत्ता ही एक साधन आहे. शिक्षण पण आलेलो आहोत पोखर्णी तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी विठ्ठलराव पाटील शिंदे हे गेल्या 15 दिवसापासून मराठा आरक्षण साखळी या उपोषणाअंतर्गत उपोषणाला बसलेले असून आज या ठिकाणी शिवव्याख्याते श्री बालाजी मोरे हे आलेले असून हा विठ्ठल पाटील यांचा 15वा दिवस आहे. तर आज आपण मराठा आरक्षणावर, त्याचबरोबर महाराष्ट्रात जे मराठा आरक्षणासंदर्भात राजकारण चालू आहे आणि आज नांदेड जिल्ह्यामध्ये काल दिवाळीच्या रोजी मराठा आरक्षणाचा 4था बळी गेलेला आहे, तर त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर सर, मराठा आरक्षणासंदर्भात आपण काय सांगू शकतो? सर्वप्रथम मी विठ्ठल माणिकराव शिंदे यांचं खूप ऋण व्यक्त करतो, कारण मराठा समाजासाठी त्यांचा आज 15वा दिवस आहे. तर आपल्याला माहित असेल की आज 1982 आपण पहिला मराठा मोर्चा काढला होता आणि तेव्हापासून आज आपल्या मुलांना शिक्षण असेल, नोकरी असेल किंवा कोणता आर्थिक घटकामध्ये आरक्षण नाही. त्यामुळे याचा अर्थ असा असतो की तितके वर्ष आज मराठा समाज पाठीमागे गेला असेल. आज मराठा समाजामध्ये जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा जे शिक्षण घेत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड नैराश्य आलेलं आहे. कारण आज तुम्ही कोणतेही मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, कोणती फील्ड पहा, आज बरेच फीस वाढ झालेली आहे. कारण मराठा समाज हा 80% समाज हा शेतीवर स्वतःची उपजीविका करत असतो आणि आज शेतीच्या मालांना भाव नाही, पाणी व्यवस्थित नाही, निसर्गाची साथ नाही. त्यामुळे बरेच मराठा शेतकरी जे आहेत ते आत्महत्या करत आहेत. मग त्यांच्या मुलाचं काय? ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या महिलेच्या, त्या लेकरानं पुढे शिक्षण घ्यावं तरी कसं? कारण शिक्षण ही अशी एकच उमेद आहे त्यांच्यापाशी, जी त्यांची परिस्थिती जी हानी झालेली आहे ती भरून काढते. आणि इतकं वर्ष आमचा समाज हा पाठीमागे गेलेला आहे, कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. आणि त्या आरक्षणासाठी आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढलेला आहे की आम्हाला आरक्षण 50%च्या आत, ओबीसी असेल किंवा स्वतंत्र मराठा प्रवर्ग असेल, पण आम्हाला 50%च्या आजचं आरक्षण होईल. कारण 2018 साली आम्हाला एससीबीसीचं आरक्षण 16% देण्यात आलं होतं, पण इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार हा खटला असा सांगतो की 50%च्या वरची तुम्हाला मर्यादा ओलांडता येणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज देण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाचे ज्युडिशरी बेंच आहे त्या बेंचेसनं आमचं आरक्षण, आमचा जो ऍक्ट होता एससीबीसीचा, डिस्क्वालिफाय केला. ते आमच्या मराठ्यांच्या डोळ्यामध्ये घातलेलं अंजिन
होतं. त्यामुळं आम्हाला एवढी वर्ष आमची आरक्षणाची रखडलीत, इथून पुढे आमची ती आरक्षणाची वर्ष रखडू नये म्हणून आम्हाला न्यायिक दृष्ट्या 50%च्या आजचंच आरक्षण हवंय. ही आमची महाराष्ट्रातली सर्व सकल मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. आणि आम्हाला जो मनोज जरांगे पाटलांची जी रास्त मागणी आहे, आज इथलं पोखर्णी गाव असेल किंवा महाराष्ट्रात कोणतंही गाव असेल, प्रत्येक मराठा आज जागा झालेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेला प्रत्येक मराठा आज त्यांच्या पाठीमागं उभं टाकणार आहे, त्यांच्या सोबत असणार आहे. ही आमची प्रमुख रास्त मागणी आहे आणि ते जे सांगतील ती भूमिका आज महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा घेण्यासाठी तयार आहे. तरी एवढा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रामध्ये चालू आहे, परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारला सुटत नाही आणि ओबीसी नेते उघडपणे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत. यावर आपण काय आता ओबीसी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो. कारण 50%चा कोटा भरलेला आहे. कारण आमचं आरक्षण अगोदरच फिलअप झालेलं आहे. एखादी बस आहे, त्या बसमध्ये अगोदर प्रवासियांनी 50 सीटरची बस जर असेल तर अगोदर 50 प्रवासियांनी भरून ठेवलेले आहेत. मग मराठा समाजानं आम्ही आता वाट पाहत होती बस कधी खाली होणार, बस कधी येणार. पण जरी ती बस आमच्याकडे आली तरी 50 सीटर अगोदर भरलेले आहेत. म्हणजे आमचं आरक्षण 50%चा जो कोटा आहे तो आमचं आरक्षण अगोदर ओबीसीला त्यांनी समाविष्ट केलेला आहे. तुम्ही 1990ला जे आयोग महामंडळ जे स्थापन केलं होतं त्या महामंडळात तेव्हा ओबीसीला आरक्षण किती होतं? तेव्हा 14% आरक्षण होतं. पण आज आरक्षण किती आहे? आज ओबीसीला आरक्षण 30% आहे. मग आमचं आरक्षण कुठे गेलं? कारण तेव्हा जर एसटीला वगैरे ते घटनेनुसार त्यांना दिलेलं आरक्षण आहे, पण ओबीसीचं आरक्षण 23 मार्च, जसे आमचे मराठा काही नेते अभ्यासक म्हणत आहेत की मराठा समाजाचे नुकसान आहे, ते 23 मार्च 1994चा जो काही GR आहे, त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री कोणी असतील त्यांनी ओबीसीला वाढीव आरक्षण दिलं. ते वाढीव आरक्षण ते ओबीसीचं नव्हतं, ते आरक्षण आमचं होतं. त्यामुळे 1994च्या GR नुसार आम्हाला मराठ्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं होतं, पण त्यांनी सहभागी करून घेतलं नाही. त्यांना आता कुणालाच दुखवायचं नाही, कारण त्यांनी मनामध्ये ठाम दिले की ओबीसीला दुखवायचं नाही. आज महाराष्ट्राला प्रत्येक नेता काय म्हणतोय, ओबीसीचा आम्ही घेणार नाही. नेमकं आम्हाला कुणाच देणार आहात? कारण इंदिरा साहनीचा खटला 50%च्या आज सांगतो तो 50% भरलेला आहे. म्हणजे आमचं आरक्षण ते ओबीसीत आहे, हे त्या ओबीसीना त्यांना दुखवायचं नाही. कारण हे लोक मताचं राजकारण करत आहे. कारण ह्यांना माहिती आहे जर 55% ते असतील तर सरकार त्यांच्यावर स्थापन होऊ शकतं. पण GR जे इम्पेरिकल डाटा आहे तो हेल्थ डाटा असेल किंवा एज्युकेशन डाटा असतो, ओबीसी हे 55% नाहीत, ते 33% आहेत. आणि 33% असून जर ते आमचं 55% आरक्षण खात असतील तिथं आमचं आरक्षण आहे. त्यामुळे सरकारने कठोर भूमिका घ्यावी आणि आमचं जे आरक्षण आहे, जिथं ओबीसी मध्ये आमचं आरक्षण आहे, ते आमचं आम्हाला आरक्षण द्यावं. बरं, आज नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा चौथा बळी ठरला, तर थोडक्यामध्ये नवतरुणांना आपण काय संदेश देऊ शकतो? ही चुकीची गोष्ट आहे. कारण आमचा जो लढा आहे, आज तुम्ही गावोगाव उपोषणाला जात असाल, 70 वर्षाचे वृद्ध उपोषणाला बसले आहेत, मायमाऊला उपोषणाला बसले आहेत. आणि आमची प्रमुख मागणी काय आमची की शिक्षणात आम्हाला आरक्षण हवंय. काही शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी आम्हाला मराठा समाजाला पुढे नेऊ शकते. त्यामुळे आमचे तरुण ज्यांच्यासाठी आम्ही लढा देतोय, ज्यांच्यासाठी आम्ही उपोषण करतोय, अन्नत्याग करतोय, जरांगे पाटील उपोषणाला बसतील, त्या ज्या तरुणांसाठी आम्ही हे करतोय आणि ते जर तरुण जर आत्महत्या करत असतील तर ही वाईट गोष्ट आहे. मी तुमच्याद्वारे मीडियाच्याद्वारे आमच्या तरुणांना एकच गोष्ट सांगेल की आपल्याला हा लढा तुमच्यासाठी आहे, प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये. कारण आपण आपल्या ध्येयाच्या 2 पायऱ्या फक्त आहोत. कारण आपल्या काही बांधवांना आरक्षणाचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत. त्यामुळे आपण आरक्षणाच्या आपल्या मागणीच्या जवळच आहोत. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, संयम बाळगावा आणि मनोज जरांगे पाटलावर विश्वास ठेवावा. तर आपल्याला सर्व महाराष्ट्रातील सर्व तरुण मराठा बांधवांना बालाजी मोरे शिवव्याख्याते विनंती करत आहे की आत्महत्या हा टोकाचं पाऊल उचलू नका आणि ही भूमिका योग्य नाही. आपल्यासोबत आहेत विठ्ठलराव शिंदे, जे की 15 दिवसापासून आपल्या साखळी उपोषणाला बसले आहेत. तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप परिस्थिती मराठा समाजाची वाईट आलेली आहे असं आपल्या बोलण्यातून दिसत आहे. तर आज आपण काय सांगू शकाल? मी एकच सांगू शकतो, वेळोवेळी सरकारला आम्ही जागा केलं. आता आम्ही ओबीसीला ढकलला नव्हता आरक्षणाचा विचार करू. मला एक म्हणायचं, याच्याकडे 50% कोटा आहे, याला अधिकार नाही 50%चा वर द्या. तर यायनं काय करावं, याचे जे 2 घोडे आहेत, स्वार्थी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, हे स्वार्थी यायचा गाडा जे हकालणारा स्वार्थी जे आहे फडणवीस, यांना आता दिल्ली गाठवावं आणि दिल्ली गाठून आम्हाला आरक्षणाची वाढीव असो कसं असो कोण्या बी टक्केवारीमध्ये बसून किंवा आमच्या याने जसं सर म्हणजे कोण्या प्रवर्गामध्ये घालून आम्हाला आरक्षणाची सोय करावं. कारण का आम्ही दिशाहीन भूमिहीन झालो. पहिलेच आमचे शेतं
कुळ कायदा काढून इंदिरा गांधीनं बर्बाद करून टाकले आम्हाला. आरक्षणाचा लाभ नाही. 70 वर्ष आमच्या मराठ्यानं महाराष्ट्रातल्या आमचा धिगाणा करून टाकलेला सगळा. आमचा वापर केला. आम्हाला झेंडे घ्यायला लावले, दंडे घ्यायला लावले. 15 दिवस परमिट, खाया पिया दारू मटण द्यायचं, लोक नाचवायचे, माणसं येडे राहिले. आता कुठंतरी माणसाला जाग आली, आपली लेकरं बर्बाद झाली, आपण बर्बाद झालो. याचं कारण एकच आहे, आता हे यायचं जे गाडा आहे सरकारी रथ, आता फडणवीसनं दामटाव कुठं दिल्लीच्या तख्तापासून वापस येऊ नये, आरक्षणच घेऊन यावं. नाही जर यानं आरक्षण दिलं तर आम्ही फर्स्ट या मतदानावर आणि याच्या लिडरावर आमच्या पूर्ण मराठी समाजाच्या याच्यावर बहिष्कार आहे. आम्ही मरून जाऊ, आम्ही मागं हटणार नाही. मराठ्याचं नावच आहे, मराठा म्हणजे लढाऊ मराठा आहे. मराठा म्हणजे मरणार माझं, हरणार नाही. हे परंपरा छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून आहे, सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. मराठी काय युद्ध आहे ते आम्ही आमच्या शांततेच्या मार्गातून उपोषण, साखळी उपोषण आणि मूक मोर्चे काढू. आम्ही आपलं मुंबईला जाऊ, मंत्रालयापुढे आम्ही धरणं धरू. मग आता आमचा हे लढा चालूच राहणार आहे. माझे 15 दिवस झालेले आहेत. जोपर्यंत आम्हाला तारखेच्या मधात आईनं आरक्षण दिलं तर ठीक आहे, नसला तर आम्ही तारखेच्या बाद जरंगे पाटील आम्हाला जे सांगतील ते आम्ही करायला समर्थ हो. आमची जान गेली मग आम्ही शान जाऊ देणार नाही, हे माझं म्हणणं.